घटना घडली होती नागपुरात, त्याविषयीच बातमी येते पहिली नागपूरहून। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेकीचं प्रकरण गाजलं होतं प्रचाराच्या काळामध्ये आणि आता त्यामध्ये नागपूरचे काँग्रेस नेते विकास ठाकरे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। विकास ठाकरे हे नागपूरचे विरोधी पक्षनेते होते, निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला होता। आता आपल्यासोबत आहेत रजत वशिष्ठ, आपले प्रतिनिधी। रजत वशिष्ठ, मोठी बातमी म्हणावी लागेल, काँग्रेसच्या एका नेत्यावरच गुन्हा दाखल झालाय। नक्कीच मयुरेश, काँग्रेसचा अंतर्गत वाद या घटनेमुळे आता शिगेला पोहोचलेला आहे। जेव्हा अशोक चव्हाण यांच्यावर ललित बघेल नावाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केलेली होती, त्यावेळेस विकास ठाकरे, अभिजित वंजारी आणि इतर 3 जण त्या स्टेजवर उपस्थित होते आणि तिघांनी या ललित बघेलला पकडून थांबवलं होतं आणि त्याला मारहाण केली होती। आणि त्याच मारहाणीच्या प्रकरणामध्ये आता ललित बघेल, जो स्वतः अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेकीचा आरोपी आहे, त्याने तक्रार दिलेली आहे आणि त्याच्या तक्रारीवर नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये विकास ठाकरे, अभिजित वंजारी, नौशाद अली, इर्शाद अली आणि राजू भोतमांगे अशा 5 काँग्रेस नेत्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे की विकास ठाकरे हे विलास मुत्तेमवार गटाचे खास नेते मानले जातात आणि जे शाईफेकीचा जो आरोपी आहे ललित बघेल, तो सतीश चतुर्वेदी यांच्या गटातला मानला जातो। त्यामुळे आता काँग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार विरुद्ध सतीश चतुर्वेदी किंवा विलास मुत्तेमवार विरुद्ध इतर सर्व नेते असा जो वाद आहे तो आपल्या उच्चांकावर पोहोचलेला आहे। धन्यवाद रशिष, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।